चूल आणि मूल सांभाळून स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणं वाटतं तितकं सोपं नाही, पण जर स्वीकार करून सगळं केलं ना तर म्हटलं तेवढं कठीणही नाही आहे. गोष्टी साध्या सोप्या करून सगळं काही मॅनेज करता येतं आणि स्वतःचं एक वेगळं अस्तित्वसुद्धा आपल्याला निर्माण करता येतं. फक्त जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि मुळात इच्छा देखील पाहिजे तेवढी. नमस्कार मंडळी, मी अनफिल्टर्ड वाईफ मॉम पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. वर्किंग वुमन झाल्यापासून खूप गोष्टी बदललेल्या आहेत. आता सगळं खूप इझी आहे मी असं नाही म्हणणार, कारण नाही आहे ॲक्च्युली तसं इझी. तर सांगतेच आता पुढे कसं. दुपारचं मी स्कूलमधनं घरी आली आणि हे सगळे टिफिन वगैरे जे आहे ते मी क्लीन करून घेते, कारण ना टिफिनचाच एवढा पसारा जमून जातो दुपारी 3पर्यंत घरी आल्यावर. तर तो पसारा नकोसा वाटतो आणि ते जर जास्त वेळ पडू दिले तर ते तसेच राहतात. सकाळी सगळं आवरून जातो तरी पण घरात कुठे ना कुठे थोडंसं काम ते पडलेलंच राहतं. किती धावपळ करणार ना. जरी तुम्ही 4:30ला उठा, 5ला उठा, एक तरी काम आहे जे राहून जातं, जे आपल्याला घरी येऊन करावंसं असतं. रोजच सगळी कामं होतील असं अजिबात नाही. ज्या वर्किंग वुमेन आहेत ना त्यांना विचारा तुम्ही खरोखरच की बाहेर जाताना कितीतरी घरातली कामं, मी माझं एक सांगते पण भरपूर जणींची तर सगळी कामं पडलेली असतात, ज्या मला प्रत्यक्ष पण सांगतात की शक्य नसतं एवढं सगळं मॅनेज करणं. माझ्यासोबत ज्या काही आहेत लेडीज टीचर्स त्या पण मला म्हणतात की सगळं घरावरून येणं अजिबात पॉसिबल होत नाही किंवा बाकीच्या गोष्टी पण होत नसतात. तर माझं पण होतं बऱ्याचदा असं. आता रोज एखादी काम राहतं किंवा कधी कधी माझे सगळे कामं राहून जातात जर उठायला उशीर वगैरे झाला तर, लेट जर रात्री झोपलं तर. पण कसं आहे, हे सगळं सांभाळून पण हसता चेहरा घेऊन छान रिफ्रेश माइंडने आपल्याला बाहेर पोटात पाण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी जायचं असतं आणि पुन्हा घरी येऊन आपल्याला चूल मूल सगळं काही व्यवस्थित पार पाडायचं असतं. तर आल्यानंतर मी चहा ठेवला होता, त्याला कारण असं की डोकं जाम दुखत होतं आज थोडं, म्हणजे जाम म्हणण्यापेक्षा ना कम्प्युटरवर आज वर्कलोड जास्त झाला, त्याच्यामुळे मला ना थोडंसं हे होत होतं. आणि दूध मला घ्यायचं नव्हतं, रोज दूध घेते आहे पण आज असं वाटलं की नाही चहा घ्यावा. मी चहा बंद केला आहे खरं सांगायचं, पण आत्ता मी हा दुसऱ्यांदा चहा घेते आहे. मागच्या आठवड्यात एकदा घेतलं तर भजी खाल्ल्या होत्या तेव्हा, आणि आत्ता घेते आहे. असो, चहा झाला, सगळ्यांना चहा करून दिला, किचन ओटा पुन्हा क्लीन केला. त्यानंतर कपडे माझे राहिलेले होते, आज भांडे नव्हते, भांडे जे टिफिन वगैरे होते चहा पाण्याचे संध्याकाळचे तेच घासून मी ठेवून दिले. किचन ओटा माझा सकाळीच क्लीन असतो, बाकीची कामं झालेली असतात. त्याच्यानंतर कपडे राहिलेले होते, तर हे कपडे माझे 2 दिवसाचे आहेत ॲक्च्युली. थोडीशी धावपळ चाललेली होती, त्याच्यामुळे सगळेच कपडे आज धुतले आणि बाहेर सुकायला टाकत होती. कधी कधी पाऊस जर जास्त असला आणि दुपारी घरी आल्यानंतर पण पाऊस असतो, त्यामुळे टाकायचा प्रश्न पडतो. आता हे जे स्टँड आहे त्यावर मोठे कपडे बसतात, पण मग ते ना चिटकून असतात आणि जरी फॅन फास्ट केला तरी खालपर्यंत म्हणजे जीन्स वगैरे सुकायला थोडा प्रॉब्लेम होतो. त्या पसरवायला पुरेशी जागा होत नाही, त्याच्यामुळे मी होईल तर बारीक कपडेच ह्या स्टँडवर टाकते आणि पूर्ण बारीक कपड्यांनी हे स्टँड अडकून जातं. पण खूप फायदेशीर आहे, म्हणजे खूप युजफुल आहे. जर तुम्ही कपडे एकदम 2-1 दिवसाचे एकत्र धुवाल ना त्यावर भरपूर कपडे बसतात. तर हे घराचं झालं. त्याच्यानंतर पसारा हा माझा संडेचा पसारा होता. निधीचं चांगलं मन भरू दिलं या टेंट हाऊसने आणि मग म्हटलं की आता उचलून घेऊया, कारण ना आता जे घर घेतलं आहे ते छोटं घर आहे आमचं, 1 BHK. जर हॉलमध्ये आता बेडरूममध्ये तर बेड आणि बाकी सगळ्या गोष्टी, किचन छोटं आहे, एक हॉलच रिकामा आहे, एक चेअर असते आणि बाकीचं कूलर वगैरे, TV, एक छोटा टेबल आणि थोडेसे यांचे बॉक्सेस असतात. तर मग थोडीच फार जागा उरते, तर त्या जागेत हिचं टेंट हाऊस ठेवलं, त्याच्यामुळे ते राहून गेलं उचलायचं आणि गर्दी पण होत होती म्हणून मग मी उचलून घेतलं. त्यानंतर 1 नंबर तुझी कंबर हे चाल शेके शेके खूप ट्रेंडमध्ये आहे हे सॉन्ग. मग लहान मुलं कसे लांब राहतील, तर आमच्या निधीचं खूप दिवसांपासून चाललेलं होतं की याच्यावर मला डान्सच करायचा आहे मम्मी. मी बॅकग्राऊंड म्युझिक टाकलं नाही, कारण स्ट्राईक येईल त्याच्यावर, कॉपीराईट येईल, स्ट्राईक नाही येणार, कॉपीराईट क्लेम येईल, त्याच्यामुळे मी बॅकग्राऊंड म्युझिक नाही टाकत आहे.
पण थोडं थोडं मी म्हणून दाखवलं आणि आता निधी बऱ्यापैकी डान्स करायला लागली आहे. आधी मला वाटायचं की ही डान्स करेल की नाही, पण मुलं शिकतात. हल्लीची मुलं ना खूप लवकर कॅच करतात. एक एक गोष्ट त्यांना खूप क्युरिओसिटी असली ना ती केल्याशिवाय ते राहत नाही. हेच मी निधीच्या बाबतीत पाहिलं की तिला डान्स येत नव्हता, पण हे गाणं तिला खूप आवडलं आणि तिने शिकूनच घेतलं तिच्या परीने. मी फोर्स नाही केला, तिने तिचं मोबाईलमध्ये बघितलं आणि केला. त्यानंतर आत्ता हे कुरिअर आलेलं होतं. दुपारी घरी आल्यापासून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता ही पण एक जबाबदारी असते की घरी काही पार्सल आलं असेल तर ते ओपन करून बघावं लागतं. डॅमेज आलेलं आहे किंवा जे मागवलं आहे ते प्रॉपर आलं आहे की नाही, किंवा दुसरंच काही येऊन गेलं आहे का, हे सगळं चेक करणं गरजेचं असतं इन केस रिटर्न करावं लागलं तर मी हे पिलर प्लस स्लायसर मागवलेलं होतं माझ्या याच्यासाठी. म्हणजे सकाळी मला ना डब्यामध्ये सॅलेड कंपल्सरी न्यायचं असतं. मला म्हणजे जेवताना सॅलेड, मला एक डब्बाभर सॅलेड खाल्लं की पोट पॅक होतं आणि जेवण जास्त जात नाही. ते आता हेल्थसाठी चांगलं आहे म्हणून मग मला सवय झाली. तर मग सकाळी ना ते जाड ते खाताना ना म्हणजे कधी फास्ट खावं लागतं जर शाळेत जेवायला वेळ नाही मिळाला तर. मग मी हे स्लायसर प्लस पीलर 102 रुपयाला मला मिळालं मिशोवरनं, ते मागवलं. तर चांगलं आहे, म्हणजे टाईमपास म्हणून चांगलं आहे ते. 100 रुपयासारखंच आलं. काही चांगली जास्त खूप भारी क्वालिटी आली असा मी रिव्ह्यू अजिबात देत नाही या ठिकाणी. तर सगळ्यात आधी ते याला काढलं आणि नंतर त्याचे जे 2 ब्लेड आलेले आहेत ना, एक पिलरचं आणि एक स्लाइसचं, ते कसे बसवायचे यातच मला अक्कल लढवायला लागली. तर ते मी आधी बघितलं, ते करता 2-3 वेळेस माझ्या हाताला लागलं. शार्प आहे नवीन असल्यामुळे. तर एक बाजू लागली आणि मग दुसरी बाजू मी लावून घेतली. गॅप जास्त होता, तो गॅप कमी केला आणि ते बसून गेलेलं आहे. थोडे दिवसांसाठी किंवा रोज वापरणार नसाल तर ओके आहे, पण मला सध्या रोज लागेल तर बघू. छान, म्हणजे मी याचे रिव्ह्यू बघूनच ऑर्डर केलं. छान त्याच्यानेच म्हणजे काकडीच्या बारीक स्लाईस येतात, त्याच्यानंतर गाजराच्या येतात, शिमला मिरच्या पण येतात. खूप मस्त याच्या स्लाईस बनतात. हे जे दुसऱ्या बाजूचं मी दाखवते ना तुम्हाला, नांगरण्यासारखं, नांगर असताना आपलं नांगर त्याच्यासारखं हे आहे ना, तर मस्त याचं हे होत असतं. हे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आता बघा, याचं मी तुम्हाला एक हे देते, एक्झाम्पल देते आहे. तर हे छोटंसंच गाजर मी घेतलं. गाजर मोठं होतं पण मला आता ते रात्री खायचं नव्हतं म्हणून मी अगदी छोटं याचं घेतलं, कारण सकाळी एवढं शूट वगैरे करायला प्रॉपर वेळ मिळणार नाही. तर एक माहिती आहे का, याचं सगळ्यात जास्त, जरी हे असं थोडं क्वालिटीला भारी नाही आलं ना, पण याची मला सगळ्यात जास्त काय गोष्ट आवडली माहिती आहे का, हे जेव्हा आपण साल काढतो ना, गाजराचं म्हणा, आता काकडीचं म्हणा, बटाट्याचं पण साल, तर बऱ्याचदा ना जाड म्हणजे बटाट्याची थोडासा बटाटा त्या सालीमध्ये येऊन जातो. पण ह्या पिलरमुळे ना अगदी बारीक साल निघतं आहे, प्रॉपर निघतं आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आता मला ते उलटं पिलर पकडायची सवय, माझ्याकडे उलटं पिलर असल्यामुळे, पण हे सरळ आहे त्याच्यामुळे मला थोडं जड जातं आहे. पण मग थोडं मी 2-4 वेळेस केल्यानंतर परफेक्ट जमलं आणि तुम्ही बघू शकतात की किती प्रॉपर आणि बारीक साल याचं निघालेलं आहे. आत्ता ज्या मेन कारणासाठी मी मागवलं आहे ना, ते तुम्हाला करून दाखवते उलट्या बाजूने. तर ही उलटी बाजू घ्यायची आणि थोडं खाली ठेवून घ्यायचं, हातात करायचा प्रयत्न जसा मी केला ना तसं करू नका, ते जमणार नाही. मी आधीच असं हातात घेऊन केलं ना तसं अजिबात जमत नव्हतं, म्हणून याला मस्त असं आहे ना खाली ठेवून घ्यायचं आणि खाली ठेवून घेतल्यानंतर हळूहळू ओढायचं ते. आता मी ते ब्लेड पडून जात होते कारण ते हार्ड आहे ना गाजर थोडं, त्याच्यामुळे बघा ह्या पद्धतीने खाली ठेवा आणि बघा किती छान याचा बारीक मस्त स्लाईस पडत आहेत ना, अगदी भारी. खायला पण खूप छान लागतं आणि चावायला पण मस्त आहे. हे फक्त सॅलेडसाठी नाही तर तुम्ही पास्ता, नंतर मॅगी, नूडल्स, म्हणजे चायनीज, इटालियन जे काही तुम्ही पदार्थ बनवाल ना त्याच्यामध्ये या पद्धतीचं बारीक टाकलेलं जर तुम्ही कराल ना तर ते लवकर सौते पण होईल आणि लहान मुलं पण आवडीने खातील. सुरीने आपण ना किती पण प्रयत्न करा, एवढं बारीक कापलं नाही जात जेवढं हे आत्ता कापलं जातं आहे. त्यामुळे हे 2 in 1 आहे, म्हणजे भरपूर याच्यात कामात येतं. तर ओके म्हणजे 100 पैकी 100 वसूल होतील असं तर नाही, पण 100 पैकी 80% हे वसूल झालेले आहे. तर ही एक गोष्ट असते आपल्या गृहिणींची की
काहीतरी स्मार्ट आपल्याला हवं असतं, कमी किमतीत आणि डिस्काउंटमध्ये प्रत्येक गृहिणीला हवं असतं, गृहिणी म्हणा किंवा वर्किंग वुमन म्हणा. तर आता ही पण घरातली कामं चुकत नाही, जसं कपड्यांच्या घड्या करून ठेवणं, मी आधी क्लिनिंग वगैरे केली. तर जॉबबरोबर हे पण कामं मॅनेज करावी लागतात. जर हे असंच पडू दिलं ना तर खूप मोठा असा 4-5 दिवसाचा ढीग साचतो आणि मग संडेला ते कपडे अर्धा तास घड्या घालत बसायला लागतं. ते खूप जीवावर येतं ॲक्च्युली, असं नाही करावं. पण कधी कधी खूप जास्त जीव थकलेला असतो, वर्कलोड हेवी झालेला असला स्कूलमध्ये, तर मग नको वाटतं. पण शक्यतोवर मी ट्राय करत असते. कधीतरी होतं माझ्याने की खूप गर साचतो, पण माझे प्रयत्न असतात की रोजचं जे आहे ते रोजच्या रोज आवरलं ना तर पसारा पण कमी होतो आणि गोष्टी बरोबर मॅनेज होत असतात. मग ते आपल्याला कठीण नाही वाटत. जसं की मी सांगितलं की कठीण दिसतं, पण ॲक्च्युअलमध्ये मॅनेज केलं तर ते कठीण नसतं. बघा, जर आपल्याला आपलं काहीतरी अचीव करायचं असेल ना तर थोडी तरी तडजोड आपल्याला कुठे ना कुठे करावी लागते. आता मी पण भरपूर गोष्टींमध्ये तडजोड करते आहे, की जसं झोप, मला लवकर झोपावं लागतं. रात्र मी असं लेट नाईट मोबाईल वगैरे नाही बघू शकत जास्त वेळ. जर तसं बघितलं तर सकाळी झोप म्हणजे डोळे लवकर उघडत नाही, झोप मोड होत नाही, लवकर उठलं नाही जात, नंतर पोट खराब होऊन जातं. आणि आफ्टर 30 ना आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणं पण गरजेचे आहे. जेव्हा आपण अस्तित्वासाठी झगडतो त्याच्यासाठी आपण भक्कम असणं गरजेचं आहे. ते म्हण आहे ना हिंदीमध्ये, जान है तो जहान है, अगदी तसंच. म्हणून स्वतःची काळजी घ्या. आणि अजून एक मोलाचं सांगते की जर आपण स्वतःची काळजी घेतली ना तरच आपण दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो. जो व्यक्ती स्वतःबद्दल निष्काळजी असेल ना तो दुसऱ्यांवरही प्रेम नाही करत आणि दुसऱ्यांचीही काळजी घेऊ नाही शकत. म्हणून आधी स्वतःला प्रायोरिटी द्यायला शिका. स्वतःबरोबर आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते महिलांची आई झाल्यानंतर, ती म्हणजे आपली मुलं. Siblings. Your brother and sister. Very good. Uncles. Uncles. मी भरपूर असे पॅरेंट्स पाहिलेले आहेत डोळ्याच्या समोर की जे स्वतःच्या अस्तित्वासाठी, फ्युचरसाठी इतके फास्ट पळतात की मागे ते त्यांची मुलं सोडून देतात किंवा दुर्लक्ष होतं अक्षरशः. कुठेतरी त्यांची पॅरेंटिंग कमी पडते आणि मग स्वतःचं भविष्य होऊन जातं, स्वतः मोठे व्यक्ती बनून जातात, पण मुलं मागे पडून जातात ना. मुलांचं वर्तमान चांगलं गेलेलं असतं, कारण वर्तमानात ते स्वतःच्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते पॅरेंट्स जर स्वतःसाठी धावत असतील तर ते त्यांच्या मुलांना वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळे मग मुलांना वेळ मिळत नाही, प्रॉपर वेळ देऊ नाही शकत. त्यामुळे वर्तमान तर खराब होतं, पण कुठेतरी त्यांचा भविष्यकाळ, फ्युचरही पणाला लागलेलं असतं. डोळ्यासमोरचे उदाहरणं आहेत. म्हणून माझा आणि माझ्या नवऱ्याचा प्रयत्न आहे की होता होईल तोवर आपल्या स्ट्रगलमध्ये आपल्या मुलीकडे दुर्लक्ष व्हायला नको. थोडं एक स्वप्न आपण कमी पाहू, एक पाऊल आपण कमी उचलू एकमेकांसाठी, पण तिच्यासाठी आधी, म्हणजे आमच्या दोघांपेक्षा आधी, मी आत्ताच म्हटले की फर्स्ट प्रायोरिटी स्वतःला द्या. पण खरं सांगायचं झालं ना, आई झाल्यानंतर, आई वडील झाल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी आपले मुलं असतात. जोपर्यंत ते लहान आहेत, आपल्याकडे आहेत, मोठी होत नाही, तोपर्यंत त्यांना पुरेपूर वेळ आपण दिला पाहिजे. कारण लहानपण परत येत नाही, किती पण मागितलं तरी. तसेच आपले मुलं मोठे झालेत ना, हल्ली मुलगा मुलगी ते असे पंख असतात त्यांना नोकरीच्या निमित्ताने, लग्न केल्यानंतर उडून जातात. तोपर्यंत आपण त्यांना वेळ द्यायचा, पण पुरेपूर वेळ द्यायचा. आई वडिलांची कृती मी म्हणणार नाही चुकीची असते कधी, पण कुठेतरी आपण मागे पडतो किंवा आपला वे चुकीचा असतो. मला एवढंच सांगायचं आहे की मुलांना आपण प्रायोरिटी द्या. बाकी आजच्या ब्लॉगमधनं मी इतकं सजेस्ट करू इच्छिते आहे की अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही गोष्टी धरून ठेवायला लागतात. तर तडजोड प्रत्येक गोष्टीची करावीच लागते आपल्याला. त्यामुळे काही मिळवायचं असेल तर तडजोड ही गरजेचीच आहे. त्यामुळे स्ट्रगल हे कठीण असू शकतं, पण इम्पॉसिबल नाही असू शकत. मॅनेज करा, सोपं पण होतं ते जर गोष्टी आपण मॅनेज करायला शिकलो तर. बस आजच्या या व्हिडिओतनं मला एवढंच सांगायचं होतं. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. कारण तुमचं काही होत नाही होत, पण एक सबस्क्रायबर माझ्यासाठी वाढला ना तर माझा आनंद हा द्विगुणित होऊन जातो. त्यामुळे काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल, स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे एनर्जेटिक. बाय बाय.